महायुतीच्या निर्णयामुळे आनंदित झालेला आहे आणि इतक्या सर्वांना न्याय दिला त्याबद्दल काय भावना आहे? शेवटी भुजबळ साहेबांना न्याय मिळाला. देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होत नाही. ओबीसी समाजाची नाराजी ही महायुती सरकारने दूर केलेली आहे. महायुती सरकार हे ओबीसीच्या मतावरच निवडून आले हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी अनेक सभेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की महायुतीला मतदान करायचंय. त्याच्यामुळे सत्ता आली होती आणि अनपेक्षित असं ओबीसी नेत्यालाच तुम्ही बाजूला ठेवलं, त्यामुळे हा संपूर्ण ओबीसी समाज नाराज होता. ठीक आहे, उशिरा का होत नाही, त्यांना भुजबळ साहेबांना न्याय द्यावा लागला, यात आम्ही आनंद आहे आणि ओबीसी समाज पूर्णतः महायुतीच्या बाजूने आहे. पण आता जिल्हा परिषद याला महानगरपालिका निवडणूक आहेत आणि ओबीसीचं मतदान युतीसाठी महत्वाचं आहे. त्या सुटासाठी भुजबळ साहेब आणि ओबीसीला खुश करण्यासाठी तात्पुरती नेमणुकाची सुद्धा टीका केली. तात्पुरती नेमणूक केली तर महायुतीसाठी मोठा धोका राहणार आहे. कारण की महायुतीचं सरकार जेव्हा आलं तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं की ओबीसीच्या नेत्यांना, आमच्या नेत्याला किंवा ओबीसी समाजाला हे सरकार फक्त काय निवडणुकीपुरतं वापरून घेतंय का? आणि आता जर तसा प्रयत्न करत असाल तर परत निवडणुका काही फक्त 5 वर्षांनी होत नाही, मध्ये पण निवडणुका असतात, वेगवेगळ्या घडामोडी होत असतात. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाची गरज पडणार. फुलेला साहेब माळी समाजाचे एक मोठे नेते आहेत. त्यांच्यामुळेच आमचं ओबीसीचं काम होत आलेले आहेत आणि यांच्यावर हे राजे होतेच, आधीपासून राजे आहे, राजे राहणार. आणि साहेबांवर जो अजितदादांनी विश्वास दाखवला हे साहेब आणखीन सुद्धा चांगल्या पद्धतीने सिद्ध करून दाखवतील. जय ज्योती, जय क्रांती, जय सावता.